हॅलो, या ठिकाणी आता बक्षीस समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण लगेचच घेणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे, इकडे लक्ष द्या. बक्षीस समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण सुरू करतोय. प्रथमतः या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्व खेळाडूंना विनंती आहे प्लीज आपण स्टेजच्या समोर या. प्लीज इतरत्र चर्चा करू नका, प्लीज समोर या. सर्व खेळाडूंना विनंती आहे. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये निवडण्यात आलेल्या खेळाडूचं नाव आहे धाकेश्वर देवकाणे संघाचा विशाल कोंडे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. दादा ही कुणाची असते द्यायची? उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि नक्कीच या ठिकाणी विशाल कोंडे धाकेश्वर देवकाणे संघाचा. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला, चांगला कॅचेस पाहायला मिळाला. एका हातामध्ये वन हँड हातामध्ये कॅच देखील टिपली विशाल कोंडे या क्षेत्ररक्षकाने. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपण पाहतोय त्याला चांगल्या क्वालिटीचे शूज या ठिकाणी दिले जात आहेत. धन्यवाद. तदनंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवडण्यात आलेल्या बॉलरचं नाव आहे धाकेश्वर देवकाणे संघाचा मनोज बामणे, उत्कृष्ट गोलंदाज. विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. एक या ठिकाणी एक शुभम याला विनंती करतो प्लीज आपण त्या ठिकाणी जायचं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज मनोज बामणे, चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी आणि एक टॉवर फॅन या ठिकाणी दिला जातोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विशाल कोंडे, धन्यवाद. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज मनोज बामणे, एक टॉवर फॅन. तदनंतर आकर्षक या ठिकाणी ट्रॉफी दिली जाते उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मनोज बामणे. त्या बॉलरला चांगले सुरेख बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाले. तर या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज मनोज बामणे याची आम्ही निवड केलेली आहे. पण त्यांनी सांगितलंय की मला मिळालेली जी गोलंदाज म्हणून ट्रॉफी आहे आणि टॉवर फॅन आहे तो मी तानाजी कोंडे हा माझा एक उत्कृष्ट बॉलर आणि त्यांना या ठिकाणी मी देणार आहे. तर मित्रांनो जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजे. आणि तानाजी कोंडे खरंच चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. तर नक्कीच
मनोज बामणे यांनी सांगितलंय की त्याच्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने इथपर्यंत पोहोचलो आणि माझी मॅन ऑफ द मॅच नक्कीच या ठिकाणी मी तानाजी याला देत आहोत. सो थँक्यू मनोज बामणे. तदनंतर उत्कृष्ट फलंदाज, तर उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये निवडण्यात आलेल्या खेळाडूचं नाव आहे वागेश्वर देवकाणे संघाचा सुमित भोईर. उत्कृष्ट फलंदाज. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली सुमित भोईरची आणि नक्कीच या ठिकाणी ही ट्रॉफी आणि एक आकर्षक टॉवर फॅन या ठिकाणी दिला जातोय. सुमित भोईर वागेश्वर देवकाणे संघाचा हा खेळाडू. धन्यवाद. तदनंतर या स्पर्धेमध्ये मालिकावीर आणि मालिकावीर या स्पर्धेमध्ये निवडण्यात आलेल्या खेळाडूचं नाव आहे वागेश्वर देवकाणे संघाचा सुजल भोईर. मालिकावीर. एक आकर्षक सायकल या ठिकाणी जरूर दिली जात आहे सुजल भोईर. जबरदस्त या ठिकाणी आपल्याला सुजलची बॅटिंग बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि मालिकावीर म्हणून या ठिकाणी आकर्षक सायकल या ठिकाणी जरूर दिली जाते सुजल भोईर. या ठिकाणी मला वाटतं सुजल भोईर यांचे वडील देखील या ठिकाणी आलेले. त्यांना विनंती आपण देखील प्लीज या ठिकाणी यायचं आहे, कारण खऱ्या अर्थानं आपला मुलगा ज्यावेळेस चांगला खेळतो त्यावेळेस एक बापाला एक वेगळा आनंद होत असतो आणि त्याचे वडील देखील या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती करतो प्लीज आपण त्या ठिकाणी यायचं आहे, कारण खऱ्या अर्थानं तुम्ही आई वडील ज्यावेळेस मुलांना सपोर्ट करता त्यावेळेस मात्र आपला मुलगा चांगला खेळत असतो आणि जरूर तो खेळ या ठिकाणी चांगला पाहायला मिळाला. सुजल भोईर मालिकावीर वागेश्वर देवकाणे संघाचा खेळाडू आणि त्याला आकर्षक सायकल या ठिकाणी दिली जात आहे. सो धन्यवाद सुजल भोईर. तर वैयक्तिक बक्षीस मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय संपलेली आहेत आणि आता आपण पहिल्या दुसऱ्या क्रमांकाकडे जाणार आहोत. तर प्रथमतः या स्पर्धेमध्ये रनरअप झालेला संघ आणि रनरअप झालेला संघ आहे तो म्हणजे ढाकेश्वर देवकाणे संघ. रनरअप झालेला संघ. विनंती असेल चला ही ट्रॉफी देखील या ठिकाणी द्यायची आहे आणि ही ट्रॉफी देण्यासाठी या ठिकाणी शुभम प्रणय विनय लाड यांच्या शुभास्ते ट्रॉफी दिली जात आहे. रनरअप झालेला संघ आपण पाहतोय ढाकेश्वर देवकाणे संघ. चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला ढाकेश्वर देवकाणे संघाचा देखील आणि या स्पर्धेमध्ये तो रनरअप झालेला संघ आहे. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन आणि अभिनंदन ढाकेश्वर देवकाणे टीम. तदनंतर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी अर्थात चॅम्पियन झालेला संघ वागेश्वर देवकाणे संघ आणि ही ट्रॉफी देण्यासाठी सन्माननीय अध्यक्ष सागरजी तेलंगे आपल्याला विनंती करतोय आणि सर्व आपले कमिटी मेंबर यांच्या शुभ हस्ते ही चॅम्पियनची ट्रॉफी आपण नक्कीच द्यायची आहे. वागेश्वर देवकाणे संघ चॅम्पियन झालाय. जबरदस्त या ठिकाणी खेळ पाहायला मिळाला आणि ही ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते चॅम्पियन वागेश्वर देवकाणे टीमला. अंतिम विजेता या चषकावर नाव कोरलंय
जरूर या ठिकाणी आपण पाहतोय वागेश्वर देवकाने संघाने चांगला खेळ सर्व खेळाडूंनी केला आणि त्याच्यामुळे जरूर या ठिकाणी चॅम्पियन हा संघ ठरलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन वागेश्वर देवकाने संघ. आणि अशा प्रकारे या ठिकाणी या स्पर्धेतील हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.